नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण दररोज रात्री 9 वाजता मराठी व्याकरणाचा अभ्यास करतो। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आज आपण मराठी व्याकरणातील प्रयोग व त्यावर आयोगाने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत। आता प्रयोग काय आहे नेमकं? तर प्रयोग म्हणजे कर्ता, कर्म आणि क्रियापद यांची जी जुळवणी असते त्याला किंवा यांच्या परस्पर जो संबंध असतो त्याला मराठी व्याकरणामध्ये प्रयोग म्हणतात। प्रयोग हा शब्द प्रयुज या संस्कृत शब्दापासून निर्माण झालेला आहे। त्याचा अर्थ असा होतो की जुळणी किंवा रचना। हा प्र प्लस युज या शब्दफोडीचा अर्थ जुळणी किंवा रचना असा होतो। त्याला व्याकरणिकदृष्ट्या सांगायचं झालं तर कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी एक जुळणी किंवा ठेवण किंवा रचना जी असते तिला आपण व्याकरणामध्ये प्रयोग म्हणत असतो। जेव्हा आपण वाक्य बनवत असतो किंवा वाक्य म्हणजे काय तर एका विशिष्ट अर्थाने किंवा अर्थपूर्ण बोलण्याला आपण वाक्य म्हणत असतो। मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली आहे तर ते आहे क्रियापद। मग तुम्ही म्हणाल तुम्ही अगोदर कर्ता लिहिले, त्याच्यात प्लस लिहिले, कर्म लिहिले, त्याच्यानंतर क्रियापद लिहिले, मग तिसऱ्या नंबरला तुम्ही क्रियापद लिहिले आणि तुम्ही सांगताय की क्रियापदाशिवाय वाक्य तयार होत नाही, असं का लिहिले? तर ही रचना व्याकरणिकदृष्ट्या असं असती की सर्वात पहिले कर्ता असतो, त्याच्यानंतर कर्म असतं आणि त्याच्यानंतर क्रियापद असतं। क्रियापद नेहमी म्हणण्यापेक्षा 99% क्रियापद हे शेवटी येतं। काही वेळेस म्हणजे जसं की कवितेत वगैरे काय होतं तर क्रियापद मागे पुढे होत असतो, कारण ते कवी आपला अर्थ सांगत असतात आणि त्याच्यामध्ये त्यांना क्रियापदाचं व्याकरणाचं काही देणं घेणं नसतं। त्यांची एक लयबद्ध जुळणी झाली की त्यांचं कार्य संपतं। ते त्यावेळेसच क्रियापद पाठीमागं पुढं होऊ शकतं, पण मोस्ट ऑफ द टाईम क्रियापद हे शेवटी असतं। पण क्रियापदाशिवाय वाक्य होत नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची। म्हणजे वाक्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग कुठला असेल तर तो क्रियापद आहे। आता प्रयोग पाहत असताना आपल्याला काही गोष्टी समजणं फार गरजेचं आहे, जसं की कर्ता। आता कर्ता ओळखायचा कसा तर कर्ता ओळखत असताना मूळ धातू, समजा एखादं वाक्य घेतलं, राम आंबा खातो। आता हे राम आहे, राम आंबा खातो। खातो हे काय आहे? क्रियापद आहे। त्याचा मूळ धातू काय आहे? खा आहे। तर खा या धातूला नारा हे प्रत्यय लावायचा, म्हणजे खाणारा, आणि त्याला कोण विचारायचं? खाणारा कोण? राम। म्हणजे राम हा वाक्यातील कर्ता आहे। त्यानंतर कर्म कसं ओळखायचं तर कर्म ओळखत असताना आता परत तेच वाक्य घेऊया आपण, राम आंबा खातो। आता या वाक्यामध्ये कर्म आहे का ते शोधायचं असेल तर आपल्याला काय करायचं? कर्त्या तर आपण अगोदरच शोधलेला आहे, राम आहे, आणि मूळ धातू पण शोधलेला आहे, खा आहे मूळ धातू। मग त्याला काय करायचं? न्याची क्रिया कोणावर हे प्रश्न विचारायचा मूळ धातूला ॲड करून। म्हणजे खाण्याची क्रिया कोणावर तर आंब्यावर। आंबा संपणार आहे ना, राम आंबा खाणार आहे आणि संपणार कोण आहे? आंबा संपणार आहे, कारण रामने केलेली क्रिया आहे खाण्याची आणि त्याचा परिणाम आंब्यावर होणार आहे। म्हणून काय झालं तर ते झालं कर्म। जेव्हा कर्त्याची म्हणजे जी काही क्रिया केली ती दुसऱ्यावर परिणाम करते तेव्हा ती काय असतं तर ते असतं कर्म। आता ह्या दोन गोष्टी तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये लिहून ठेवा, कारण यावर आयोग प्रश्न विचारतो। आता हे नारा आहे ते तिथं नारे नारी या गोष्टी अज्युम करून तुम्ही कोण प्रश्न विचारायचा। त्याचप्रमाणे कर्माचं सुद्धा होणार, न्याची किंवा कोणाची ह्या गोष्टी थोड्याफार चेंज होत असतात। यानंतर आपण व्याख्या पाहूया। गोडबोले यांनी व्याख्या केली प्रयोगाची। प्र म्हणजे अधिक किंवा निकट आणि योग म्हणजे संबंध। यावरून कर्ता,
कर्म आणि क्रियापद यांचा जो परस्पर किंवा निकट संबंध असतो त्याला प्रयोग म्हणतात. ही कोणाची व्याख्या आहे तर ही गोडबोलेंची व्याख्या आहे. त्यानंतर दामलेची एक व्याख्या, दामले यांनी सुद्धा एक व्याख्या केलेली आहे. ती म्हणजे वाक्यातील क्रियापदाचा त्यांच्या कर्त्याशी किंवा कर्माशी पुरुष, लिंग, वचन या बाबतीत जो अन्वय किंवा अनन्वय त्यास आपण प्रयोग म्हणत असतो. ही कोणाची? दामले यांची व्याख्या आहे. यानंतर मोडक यांनी सुद्धा एक व्याख्या केली, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की प्रयोग म्हणजे क्रियापदाचे स्वाधर्म्य. त्यानंतर आचार्य यांनी सुद्धा एक व्याख्या केली, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की कर्ता, कर्म व क्रियापद यांचा अनन्वय संबंधाचे विधान म्हणजे प्रयोग होय. त्यानंतर डॉक्टर परब यांची सुद्धा एक व्याख्या आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की आढळ असलेल्या क्रियापदाला केंद्र मानून ते रूपदृष्ट्या कर्ता, कर्म यापैकी कोणाला अनुसरते या संबंधाने विधान म्हणजे प्रयोग होय. आता या सर्व व्याख्यांमध्ये एकच सांगितले की कर्ता, कर्म आणि क्रियापद यांची जी जुळवणी असते त्याला प्रयोग म्हणतात. म्हणजे ही गोष्ट लक्षात ठेवायची की कर्ता, कर्म, क्रियापद यांची जी जुळवणी आहे किंवा यांचा जो संबंध आहे, यांचा जो अनन्वय आहे, याला आपण प्रयोग म्हणत असतो. आता याचे प्रकार किती पडणार? 3 पडणार ऑब्वियस, जे कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. आता आपण प्रत्येक वाक्यामध्ये किंवा प्रत्येक व्याख्येमध्ये प्रयोगाच्या एक गोष्ट पाहिली. क्रियापद, कर्म आणि कर्ता यांचा जो संबंध असतो त्याला आपण प्रयोग म्हणतो. त्यामध्ये जर कर्तरी प्रयोग घेतला तर क्रियापद हे कर्त्यानुसार बदलतं. त्यानंतर कर्मणी प्रयोग घेतला तर तो कोणानुसार बदलणार तर तो कर्मानुसार बदलणार. पण तिसरा जो प्रकार आहे प्रयोगाचा, भावे प्रयोग, हा प्रकार मात्र अनोखा आहे, कारण यामध्ये ना कर्मानुसार क्रियापद बदलतं ना कर्त्यानुसार क्रियापद बदलत असतं. म्हणजे काय तर क्रियापद स्वतःच्या मनाचं ऐकतं किंवा स्वतःच्या भावाचं ऐकतं. भावाचं म्हणजे स्वतः जो भावना आहेत या भावनेचं ऐकतं, तेव्हा भावे प्रयोग होत असतो. चला तर मग आज आता आपण कर्तरी प्रयोग पाहूया. कर्तरी प्रयोग पाहताना अगोदर आपण कर्तरी प्रयोग ओळखण्याच्या खुणा पाहूया. कर्तरी प्रयोगाच्या खुणा. आता कर्तरी प्रयोगाचं पहिले आपण काय काय असतं, कसं असतं पाहून घेऊया. त्यानंतर मी स्पष्टीकरण देते. कर्तरी प्रयोगात क्रियापद कर्त्याचे लिंग, वचन व पुरुष याप्रमाणे बदलते. म्हणजे इथं काय होतं तर क्रियापद हे कर्त्याच्या तंत्रानुसार चालतं. दुसरी गोष्ट सांगायची झाली तर कर्तरी प्रयोगात कर्ता हा आपली हुकूमत गाजवतो किंवा कर्ता हा राजा असतो. तो काय करतो? कर्तरी प्रयोगात कर्ता हा धातुरूपेश असतो. म्हणजेच काय तर क्रियापदाच्या रूपावर अधिकार गाजवत असतो कर्ता. कर्म हे नेहमी प्रथमांत, द्वितीया आणि चतुर्थीत असतं. हे झालं कर्तरी प्रयोगाच्या काही खुणा म्हणता येईल आपल्याला, ज्या की ओळखण्यात मदत करतात आपल्याला कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगात कर्ता हा धातुरूपेश असतो. म्हणजे नेमकं काय असतं तर पहिले धातुरूपेश म्हणजे काय हे समजून घेऊया. धातुरूपेश या शब्दाची फोड करायची झाली तर धातू प्लस रूप प्लस ईश अशी होती. जेव्हा अ आणि ई हे एकत्र येतात तेव्हा मात्रा होतो. म्हणजे ही कुठली आहे तर ही गुणादेश संधी आहे. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की धातुरूपेश म्हणजे अधिकार चालविणारा, म्हणजे कर्ता हा अधिकार चालवितो. म्हणजे यामध्ये कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा क्रियापदाच्या रूपावर अधिकार चालवत असतो, म्हणून त्याला कर्त्याला धातुरूपेश म्हणतात. आता आपण वाक्य पाहूया. राम आंबा खातो. आता राम कोण आहे? पुरुषवचनी. तर राम आंबा खातो हा आता राम
पुरुषवचनी आहे म्हणून खा या धातूला तो हा प्रत्यय लागलाय. मग कर्तरी प्रयोग हा कर्त्याच्या रूपानुसार बदलतो. मग आपण काय करूया, दुसरी व्यक्ती ही स्त्रीलिंगी घेऊया, ज्यामध्ये आपण नाव घेऊया नेहा आंबा खाते. काय झालं, राम आंबा खातो. जेव्हा आंबा राम खात असतो तेव्हा कर्ता राम असल्यामुळं पुरुषवचनी तो हा प्रत्यय लागलाय क्रियापदाला. पण जेव्हा स्त्रीलिंगी नेहा आंबा खाते तेव्हा ते हा प्रत्यय लागलेला आहे. आता आपण अनेक वचनी घेऊया, जसं की सीता व गीता आंबा खातात. आता काय झालं, खा या धातूला तात हा प्रत्यय लागला. म्हणजे काय झालं, या प्रत्येक वाक्यामध्ये मला एकच गोष्ट सांगायची आहे की जेव्हा केव्हा कर्ता बदलतो तेव्हा क्रियापद बदलाले. म्हणजे काय व्हायलंय, तर कर्ता हा क्रियापदावर अधिकार गाजवालाय. जसं की आपल्याला एखादी गोष्ट सांगता येते घरामधली, मोठी बहीण असेल, जेव्हा मोठी बहीण पूर्ण म्हणजे घरामध्ये काय असते, मोठ्या बहिणीला एक रिस्पेक्ट असतो. लहान भावंडे काय करतात, काहीतरी मागतात तेव्हा मोठी बहीण जी असती ती काय करते, सगळ्यांना व्यवस्थित वाटून देते, बरोबर. त्याचप्रमाणे हा कर्ता हा या वाक्यामध्ये सर्व काही कर्ता आहे. जसं की कर्ता बदलला की क्रियापद बदलतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर मोठ्या भावानं लाड करायचं ठरवलं तर त्याचा निर्णय कोणी बदलू शकतं का, कारण तो मोठा आहे घरातला. आता दोन भावंडे आहेत, दोघांनी आता एक मस्का मारतो खूप जास्त मोठ्या भावाला, मग तो लाडका असणार ना मोठ्या भावाचा. मग लाडका भाऊ म्हणून तो काय करणार, जर एखादी ॲपल कट केली तर त्याला साल्टन वगैरे काढून देणार. अर्धी तर दोघांनाही अर्धी अर्धी देणार, पण साल्टन वगैरे काढून कोणाला देणार, जो त्याचा लाडका आहे. म्हणजे काय, तर तो जो करतो तो बरोबर करतो. त्याचप्रमाणे कर्ता जर बदलला की कर्म बदलत असतं. ह्या वाक्यामध्ये मोठा भाऊ म्हणजे कोण असणार, कर्ता असणार आणि त्याच्यानुसार घरातलं सगळं काही वाटप खातं चालणार. आता स्त्रीलिंगी पाहिलं, पुल्लिंगी पाहिलं आणि वचन अनेक वचनसुद्धा करून पाहिलं. पण आपण आता पुरुषवचनी म्हणजे काय, तर व्याकरणात पुरुष म्हणजे काय, तर बोलणारा किंवा लिहिणारा यांच्या दृष्टीने 3 भाग पडत असतात. जसं की बोलणारी मी, ऐकणारे तुम्ही, आणि कोणाबद्दल बोलतात, तर कर्तरी प्रयोगाबद्दल बोलताय. म्हणजे ज्याच्याबद्दल बोलताय तो काय आहे, तृतीय पुरुष. त्याप्रमाणे आपण करून पाहूया. तर त्याप्रमाणे आपण द्वितीय पुरुष वापरूया. तू आंबा खातोस, त्यावेळेसुद्धा क्रियापद बदललेलं आहे. हे काय झालं, कर्ता हा कर्ता धर्ता आहे कर्तरी प्रयोगात, बरोबर. ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या की कर्तरी प्रयोग समजायला काहीच वेळ लागत नाही. कर्ता हा नेहमी प्रथमांत असतो. तो मूळ शब्दाला कुठलाही प्रत्यय लागत नाही. प्रथमांत म्हणजे प्रथमा विभक्ती म्हणजे मूळ शब्दाला कोणताही प्रत्यय लागत नाही आणि कर्ता हा कर्तरी प्रयोगात प्रथमांत असतो. आता कर्म कसं असतं, काही वेळेस कर्म येतं, काही वेळेस कर्म येत नाही. जेव्हा कर्म येत नाही तेव्हा काही टेन्शन नाही, पण जेव्हा कर्म येतं तेव्हा ते कसं असतं, तर कर्तरी प्रयोगात जेव्हा कर्म येतं तेव्हा ते एकतर प्रथमा असतं, नाहीतर द्वितीय आणि चतुर्थी असतं. ही गोष्ट मी तुम्हाला लिहून दिलेली आहे जेव्हा आपण खुणा ओळखत असता. तरी पण एक शॉर्ट नोट्सच्या पॅटर्नमध्ये मी इथं चित्रात दाखवले, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या वहीमध्ये शॉर्ट नोट्स करून घ्या. म्हणजे कर्म जर आलं तर ठीक, नाही आलं तर ठीक, पण आल्यावर काय होणार, तर कर्म हे शक्यतो प्रथमांत राहणार, नाहीतर द्वितीयांत किंवा चतुर्थी. आता द्वितीयांत चतुर्थी काय भानगड आहे, तर द्वितीया विभक्ती म्हणजे मी लक्षात आणून देते, द्वितीया विभक्तीमध्ये सलाते आणि सलानाते हे प्रत्यय लागतात. द्वितीया आणि चतुर्थीचे जे काही प्रत्यय आहेत ते सेम टू सेम आहेत. त्यामुळं कर्म हे द्वितीयांत किंवा चतुर्थीमध्येच ह्या कर्तरी प्रयोगात येत असतं. आता कर्तरी प्रयोगात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे
भविष्यकालीन जे वाक्यरचना असते त्यामध्ये काय होतं तर क्रियापदे हे कर्त्याच्या लिंगानुसार बदलत नाहीत. मग ते कशानुसार बदलतात तुम्ही म्हणसाल, तर ते पुरुष व वचनानुसार बदलतात. आता पुरुष आणि वचन काय असतं हे मी तुम्हाला आत्ताच सांगितले, त्यानुसार बदलत असतात. मग हे शॉर्टमध्ये सुद्धा तुम्ही लिहून घेऊ शकता. कर्तरी प्रयोग भविष्यकालीन जेव्हा होत असतं तेव्हा ते लिंगानुसार बदलत नाही, तर ते वचन आणि पुरुष यांच्यानुसार बदलत असतं. जसं की उदाहरणार्थ पाहायचं झालं तर राज क्रिकेट खेळेल, भविष्यकालीन वाक्य आहे. खेळेल, तो खेळतोय का? नाही. खेळून झाले का? नाही. तो भविष्यात खेळणार आहे, हे आता भविष्यकालीन वाक्य आहे. मग खेळणारा कोण? खेळ हा धातू आहे आणि त्याला नारा हा प्रत्यय लावला तर आपल्याला उत्तर भेटतं राज. म्हणजे राज कोण आहे तर कर्ता आहे. कर्म कोण आहे तर खेळणारा कोण? खेळण्याची क्रिया कोणावर होणार आहे किंवा काय खेळणार आहे तर तो क्रिकेट आहे. म्हणजे त्यानंतर आपण आता राज हा कर्ता भेटला आपल्याला. आता खेळेल हे भविष्यकालीन क्रियापद आहे. आपण या जागी आता हे पुरुषवचनी होता स्त्रीवचनी किंवा स्त्रीलिंगी करून पाहूया. राणी क्रिकेट खेळेल. आता सुद्धा बदललं आहे का क्रियापद? नाही. मग तुम्ही म्हणाल की हे कर्तरी प्रयोग आहे का? तर नक्कीच हे कर्तरी प्रयोग आहे, कारण हे भविष्यकालीन वाक्य आहे. यामध्ये लिंग नुसार क्रियापद बदलत नाही, तर पुरुष आणि वचनानुसार क्रियापद बदलतं. आता आपण द्वितीय पुरुष वचन घेऊया. म्हणजे जसं की मी आणि तू. तू क्रिकेट खेळशील. आता क्रियापद बदललं का नाही? तू क्रिकेट खेळशील. म्हणजे काय, एक गोष्ट लक्षात ठेवायची की कर्तरी प्रयोगात भविष्यकालीन वाक्यरचना असली की ते लिंगानुसार बदलणार नाही. ते कशानुसार बदलणार तर पुरुष आणि वचनानुसार बदलणार क्रियापद. ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, कारण ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. यावर आयोग प्रश्न विचारत असतो. तर आपण प्रश्न पाहूया. आता एक प्रश्न आहे, प्रयोग ओळखा. त्यामध्ये लिहिलंय तू सावकाश चालतोस. आता तू काय आहे? पुरुषवचनी आहे, द्वितीय. बरोबर. त्या जागी असं टाकायचं की मीरा सावकाश चालते. बरोबर. क्रियापद बदललं म्हणजे कर्ता बदलला की क्रियापद बदललं म्हणजे काय आहे तर कर्तरी प्रयोग. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर दुसरा प्रश्न आहे, कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो? आता मी किती वेळा तरी तुम्हाला सांगितलं की कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी प्रथमा विभक्तीतलाच असतो, म्हणजे प्रथमाच असतो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल की पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांचा परस्पर संबंधाला डॅश डॅश असे म्हणतात. आता याला काय म्हणतात तर प्रयोग म्हणतात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3. आता हे तर मी इथं 2-3च प्रश्न घेतलेत, पण आपण संपूर्ण प्रयोगावरले प्रश्न 100+ प्रश्न घेणार आहोत आणि व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल. आणि हो, जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. प्रयोग. आता सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय तर क्रियापद हे सकर्मक असतं. म्हणजे काय तर कर्मासहित आलेलं असतं, म्हणून त्याला आपण सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणत असतो. म्हणजे काय, आता आपल्याला एक गोष्ट लक्षात विसरता कामा नये की कर्ता हा नेहमी प्रथमांत आला पाहिजे, त्याला प्रत्यय लागला नाही पाहिजे. पण जर कर्म आलं तर ते कसं आलं पाहिजे? जर ते कर्म आलं तर ते एक तर प्रथमात पाहिजे, एक तर द्वितीयात पाहिजे, नसेल तर चतुर्थीत पाहिजे. मग आपण काही उदाहरणं पाहूत. जसं की तो गाणे गातो. आता तो गाणे गातो, तो काय आहे? सर्वनाम आहे. बरोबर. तोच्या जागी आता आपण कधी कधी काय करायचं, जेव्हा केव्हा सर्वनाम येईल तेव्हा नाव टाकून बघायचं. मीरा गाणे गाते. आता मीराला कुठला प्रत्यय लागला का? नाही. गाणे गाते. आता मीरा स्त्रीलिंगी होती, आपण आता पुल्लिंगी
टाकून बघूत. रमेश गाणे गातो. म्हणजे काय झालं तर कर्ता बदलला की क्रियापद बदलाले. बरोबर. मीरा गाणे गाते होतं आणि रमेश टाकल्यानंतर रमेश गाणे गातो असं होतं. म्हणजे काय तर कर्त्यानुसार क्रियापद बदलणार, हे तर सकर्मकामध्ये राहणार, पण सकर्मक म्हणजे कर्म पण येणार याच्यामध्ये. मग गाणारी मीरा आहे, परिणाम कोणावर होणार आहे? गाण्यावर. म्हणजे ते गाणं गायल्यानंतर संपणार आहे. याप्रमाणे म्हणजे कर्त्याने केलेली क्रियेचा परिणाम ज्याच्यावर होतो त्याला कर्म म्हणायचं, आणि जर हे कर्तरी प्रयोगात आलं तर त्याला सकर्मक कर्तरी प्रयोग असं म्हणायचं. दुसरा उदाहरण म्हणजे राधिका चित्र काढते. आता राधिका चित्र काढते, राधिका आहे, काढते आलं. आता आपण काय करूया, याच्या जागी राम चित्र काढतो. राम आला की काय झालं, क्रियापद बदललं. काढणारा कोण? राम. कशावर क्रिया झाली? चित्रावर. चित्र पूर्ण होणार आहे काढून, म्हणजे कर्म आहे इथे. हे सुद्धा सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. आता यानंतर जावेद अख्तर गीते लिहितात. आता जावेद अख्तर हे कसं आहे, एक प्रतिष्ठित नाव आहे, त्याच्यामुळं आपण इथं आदरार्थ क्रियापद वापरले. म्हणजे लिह याला तात प्रत्यय लावून आपण क्रियापद तयार केलेलं आहे. हे झालं सकर्मक कर्तरी प्रयोग. आता सकर्मक कर्तरी प्रयोग तुम्हाला लक्षात आला. सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये कर्म येतं, एक गोष्ट लक्षात ठेवायची. पण कर्म येत असताना ते कुठल्या कुठल्या विभक्तीत येतं, तर ते एक तर प्रथमा विभक्तीत येतं, नाहीतर द्वितीय किंवा चतुर्थी विभक्तीत येत असतं. कर्म आल्यानंतर सकर्मक कर्तरी प्रयोग होतो. पण जर कर्म आलंच नाही तर काय होणार, तर कर्म आलंच नाही तर अकर्मक कर्तरी प्रयोग होतो. अकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये कर्म येत नसतं. जसं की तो घरी जातो, हे एक उदाहरण आहे. आता तो घरी जातो, जाणारा कोण? तो. कुठं चाललाय? घरी. पण घरी हे काय झालं, स्थिती म्हणजे काय म्हणतात, स्थितीदर्शक विशेषण आहे, ते काही कर्म नाही. कारण जाणारा जरी तो असला तरी आता इथून चालत चालत जायचे समजा तुमच्या घरी, तर पाय कोणाचे? तुमचे दुखणार आहेत ना, घराचे दुखायलेत का? नाही. म्हणजे कर्त्याने केलेल्या क्रियेचा परिणाम ज्याच्यावर होतो त्याला कर्म म्हणतात. म्हणजे तुमचा रोल हा इथे, तुमची क्रिया तुमच्यावरच संपणार आहे आणि घरात काही चेंज होणार नाही, म्हणून या वाक्यात कर्म नाही. म्हणजेच ते काय आहे, अकर्मक वाक्य आहे. यानंतर दुसरं आहे जेवणानंतर आम्ही बाहेर निघालो. आता जेवणानंतर आम्ही बाहेर निघालो. आता आम्ही बाहेर निघालो कधी? जेवणानंतर. आता हे म्हणसाल तुम्ही याच्यात कर्म आहे, तर नाही, याच्यात पण कर्म नाही. कसं ते मी सांगते तुम्हाला. आम्हीच्या जागी आपण काय करूत, राम आणि श्याम. जेवणानंतर राम आणि श्याम बाहेर निघाले. बाहेर निघणारे कोण? राम आणि श्याम. केव्हा निघालेत? जेवणानंतर निघालेत. पण त्यांचा जेवणानंतर निघाल्याच्या नंतर ते बाहेर चालत चालत निघालेत. मग त्यांनी केलेल्या क्रियेचा परिणाम कोणावर व्हायला? त्यांच्यावरच व्हायला. म्हणजे काय होणार, हे सुद्धा अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. त्यानंतर दुसरं एक आहे विमान उडाले. आता ह्याच्यामध्ये तर तुम्हाला दुसरं कुठलंच शब्द दिसणार. विमान स्वतः करता आहे, तो उडाला, क्रियापद संपला. इथं तर विषय काही घ्यायचा काही कामच नाही. म्हणजे काय, अकर्मक कर्तरी प्रयोगात सुद्धा कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्म आलेलं नसतं. पण कर्तरी प्रयोगात जेव्हा भूतकाळी वाक्य किंवा विद्यार्थी वाक्य असतं तेव्हा अकर्मक कर्तरी प्रयोगाची वाक्यरचना आढळते. ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, कारण हे वाक्य असंच असतं, एकतर परीक्षेला विचारलं जाऊ शकतं किंवा आपल्याला याच्यामध्ये कन्फ्यूज केलं जाऊ शकतं. जसं की तो गावाला गेला. आता तो हे सर्वनाम आहे, बरोबर. त्याच्या जागी मीरा टाकून बघायचं.
मीरा गावाला गेली. जाणारी कोण? मीरा कुठं गेली? गावाला गेली. पण गेल्यानंतर तिचेच पाय दुखणार आहेत, बरोबर? तो काय आहे? तृतीय पुरुष आहे. आणि मीरा काय आहे? स्त्रीलिंगी आहे. आपल्याला आता वचनानुसार टाकून बघायचं. आता वचनानुसार टाकायचं झालं तर तो तृतीय पुरुषी होता. आता आपण काय सांगू? तू घेऊ. तोच्या जागी तू घेऊ. तू गावाला गेलास, बरोबर? तू घेतलं की गेलास व्हाले, तो घेतलं की गेला व्हाले. म्हणजे काय तर जेव्हा केव्हा कर्तरी प्रयोगात भूतकाळी वाक्य किंवा विद्यार्थी वाक्य येतं ते अकर्मक कर्तरी वाक्यरचनेमध्येच आढळतं. ही मात्र गोष्ट लक्षातच ठेवायची. कर्म हे नेहमी बॉस असतं, ही गोष्ट लक्षात ठेवायची. कर्मणी प्रयोगात क्रियापद कर्माच्या लिंग, वचन व पुरुष याप्रमाणे बदलत असते. म्हणजे इथे काय होतं तर क्रियापद हे कर्माच्या तंत्राखाली चालते. म्हणजे काय तर कर्म हे इथला बॉस किंवा हेड असतो. कर्मणी प्रयोगात कर्म हा आपली हुकमत गाजवत असतो. बॉस काय करतो? ऑफिसमध्ये हुकमत गाजवतो. त्याचप्रमाणे कर्म हे कर्मणी प्रयोगात हुकमत गाजवत असतं. कर्मणी प्रयोगात कर्म हा धातुरूपेश असतो. आता धातुरूपेश म्हणजे काय तर परत एकदा सांगते. धातुरूपेश म्हणजे क्रियापदाच्या रूपावर अधिकार चालविणारा कोण आहे इथे तर कर्म आहे. कर्म हा क्रियापदाच्या रूपावर अधिकार गाजवितो म्हणून कर्माला येथे काय म्हटलंय? धातुरूपेश असं म्हटलंय. कर्मणी प्रयोगात सकर्मक व अकर्मक असे दोन प्रकार असणार नाहीत. कारण का तर इथं कर्म असल्याशिवाय कर्मणी प्रयोग होईल का? नाही. मग या प्रयोगात सकर्मक असणार, अकर्मक असणार का? नाही. ही गोष्ट पण लक्षात ठेवायची. आता कर्मणी प्रयोग ओळखण्याची खूण काय? ही सगळ्यात मेन गोष्ट आहे जी की तुम्हाला सगळा कर्मणी प्रयोग समजून सांगू शकतो. त्यामुळं आता लक्ष देऊन ऐका आणि वहीत लिहून घ्या. जेणेकरून काय होईल जेव्हा केव्हा तुम्ही नोट्स वाचताल तुमच्या अक्षरातल्या त्यातून तुमचं बऱ्यापैकी अभ्यास होतो. बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा तुमच्या अक्षरातल्या नोट्स ज्या तुम्ही वाचता त्या कायमस्वरूपी लक्षात राहतात. तर कर्मणी प्रयोग ओळखण्याची खूण काय आहे तर कर्ता हा प्रत्यय आलाच पाहिजे कर्त्याला आणि तो प्रथमांत नसतो. प्रत्यय लागला म्हणजे विभक्तीमध्ये प्रत्यय लागला म्हणजे द्वितीया तृतीया चतुर्थीला म्हणजे प्रत्यय लागतो. पण प्रथमांला लागतो का? नाही. म्हणून कर्ता हा प्रत्यय लागलेला असलाच पाहिजे म्हणजे तो प्रथमांत नसतो. आणि कर्म हे प्रत्यय नसलेलं पाहिजे म्हणजे कर्म कोणत्याही हालतीत ते प्रथमा विभक्तीतलंच पाहिजे. तिला कसलाच प्रत्यय लागला नाही पाहिजे. मग कर्ता कोणत्या कोणत्या प्रथमांत नसतो. मग कुठल्या कुठल्या विभक्तीमधला असू शकतो कर्ता? कर्ता एकतर तृतीय असू शकतो. त्यानंतर सविकरणी तृतीयांत असतो. सविकरणी तृतीयांत म्हणजे काय तर तृतीयातलं आपल्याला तृतीय विभक्तीतले प्रत्यय काय आहेत? एक वचनामध्ये ने ए शी आणि अनेक वचनामध्ये नी ही शी असे प्रत्यय आहेत. पण या रामाने नेच्या मध्ये रामाच्याने च्या घातलं की सविकरणी तृतीयांत होत असतो. किंवा चतुर्थांत, षष्टी किंवा शब्दयोगी अव्ययांत म्हणजे शब्दयोगी अव्ययांत म्हणजे कडून वगैरे लागलं पाहिजे. कोणाला तर ते कर्त्याला. कर्त्याला तृतीया विभक्तीतला असला पाहिजे. सविकरणी तृतीयांत असला पाहिजे. चतुर्थीतला असला पाहिजे. षष्टीतला असला पाहिजे. शब्दयोगी अयोग्यातला सुद्धा असला पाहिजे. या म्हणजे 1 2 3 4 5 5
विभक्तीच्या प्रकारातला तो कुठलाही असला तरी चालतो, पण कर्माला प्रत्यय लागलाच नाही पाहिजे. ज्या प्रयोगात कर्ता प्रथमा विभक्तीतला कधीच नसतो, कधीच चुकून सुद्धा नसतो, पण कर्म मात्र प्रथमा विभक्तीतलंच असतं, त्या प्रयोगाला आपण काय म्हणतो? कर्मणी प्रयोग म्हणतो. मग या कर्मणी प्रयोगाचे काही प्रकार पडतात का? तर हो, त्याचे मुख्य 2 प्रकार पडतात, ज्यामध्ये प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग म्हणजे कर्म हे तर आहेच, पण थोड्या प्रमाणात का होईना प्राधान्य हे कर्त्याला दिलं जातं, त्याला प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग म्हणतात. आणि दुसरा मुख्य प्रकार जो की गौण कर्तृक कर्मणी म्हणजे काय, तर ज्यामध्ये कर्त्याला काहीच महत्त्व नसतं, काडीचंही महत्त्व नसतं, ते म्हणजे कुठले? तर गौण कर्तृक कर्मणी प्रयोग, ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं शक्य कर्मणी, नवीन कर्मणी आणि पुराण किंवा प्राचीन किंवा जुना किंवा पुरुष हे 4ही नावं एकाच पुराण कर्मणी प्रयोगाचे आहेत, पण ते वेगवेगळे नाव आहेत. व समापन कर्मणी म्हणजे असे गौण कर्तृक कर्मणीचे वेगळे 4 प्रकार पडतात. म्हणजे एकूण कर्मणी प्रयोगाचे किती प्रकार पडणार? तर एकूण कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार पडणार. यामध्ये आपण आता पाहूया प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. आता आपल्याला कळालं की कर्त्याला एकतर प्रत्यय असलाच पाहिजे, तो प्रथमात नसलाच पाहिजे आणि कर्माला प्रत्यय लागलंच पाहिजे. ह्या 2 गोष्टी झाल्या की आपल्याला कर्मणी प्रयोग ओळखता येतो. मग पहिली गोष्ट, नेहमी कर्मणी आणि कर्तरी प्रयोगामध्ये एक पहिली गोष्ट चेक करायची, तो म्हणजे कर्ता. कर्तरी प्रयोगामध्ये काय होतं? कर्त्याला प्रत्यय नसतो. कुठल्या प्रयोगात? कर्तरी प्रयोगात. पण कर्मणी प्रयोगात मात्र कर्त्याला प्रत्यय असतो. ही ज्यावेळेस म्हणजे आपली जी अट आहे ती पूर्ण झाली, जेव्हा कर्त्याला प्रत्यय लागलेला असतो तेव्हा कर्मणी प्रयोग असतो. ही गोष्ट लक्षातच ठेवायची आणि ह्यातूनच आपल्याला पुढचे प्रयोग समजतील. मग प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग हा कसा असतो? या प्रयोगात क्रियापद हे कर्माच्या लिंग वचन नुसार बदलते, तरी पण बहुतेक कर्त्याला प्रधान असतो व तो तृतीयतच असतो, त्यास प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग म्हणतात. तृतीयतच असला पाहिजे जेव्हा आपण प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग पाहत असतो तेव्हा. उदाहरण पाहायचं झालं तर त्याने गाणे म्हटले. त्याने, तो ह्या प्रत्यय म्हणजे सर्वनामाला किंवा तो या धातूला ने हा प्रत्यय लागला. ने कुठला आहे? तृतीयांत. विभक्तीसुद्धा चॅप्टर जरी छोटा वाटला तरी तो चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. विभक्तीचे सर्व प्रकार पाठ करून ठेवा. प्रथमा विभक्तीमध्ये कुठलाही प्रत्यय लागत नाही. द्वितीयामध्ये सलानाते सलाते हे प्रत्यय लागतात, तेच चतुर्थीमध्ये लागतात. तृतीय विभक्तीमध्ये नेशी निशी हे प्रत्यय लागतात. षष्ठी विभक्तीमध्ये चाचीचे हे प्रत्यय लागतात. ह्या सर्व गोष्टी जरी तुम्हाला आज गौण वाटत असतील तरी परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे त्या गोष्टी पाठ करायच्या. मग आता आपण मुद्द्याकडे येऊत. प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगामध्ये उदाहरण पाहत असतो आपण की त्याने गाणे म्हटले. आता हा तर 100% कर्त्याला ने प्रत्यय लागलाय म्हणजे हा कर्मणी प्रयोग आहे. लक्षात आलं? गाणे म्हटले. आता त्याने, तो हा धातू आहे, त्याला ने हा प्रत्यय लागलाय म्हणजे हा तृतीयांत झाला. नेशी निशी हा तृतीय विभक्तीतले प्रत्यय आहेत आणि त्याला हे प्रत्यय लागलाय म्हणजे हा कोणता झाला? प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. आता दुसरं वाक्य आहे आईनी आंबा मला दिला. आता आईनी मला आंबा दिला हे वाक्य आहे. यामध्ये आईनी म्हणजे परत तृतीयाचं नी लागले कर्त्याला, बरोबर. काय दिलंय? आंबा दिलाय. मग कर्म पण आहे
त्यामुळं काय झालं, हा प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग झाला. सिंहाने शिकार केली. कोण शिकार केली? सिंहाने. ने हा प्रत्यय लागलाय, तृतीयाचा प्रत्यय आहे, मग हा प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग आहे. यानंतर गौण कर्तृक कर्मणी प्रयोग. यामध्ये आपण शक्य कर्मणी प्रयोग पाहू. आता जेव्हा केव्हा शक्य कर्मणी प्रयोग असतो तेव्हा काय, तर शक्यता सुचविलेली जाते. म्हणजे जसं की माझ्याच्याने पूर्ण मराठी ग्रामरचा काय म्हणता येईल, व्याकरणाचा सराव घेतला जाईल, यूट्यूबवर जाईल, म्हणजे हे मी करू शकते. म्हणजे हे काय झालं, शक्य कर्मणी झालं. या वाक्यामध्ये काय असतं, तर शक्यता सुचविलेली असते आणि यातील क्रियापद शक्य क्रियापद असतं, त्यास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हटले जाते. ही गोष्ट लक्षात ठेवायची. जेव्हा केव्हा शक्यता अशी असते तेव्हा शक्य कर्मणी प्रयोग असतो. ज्यानुसार आता उदाहरण पाहायचं झालं तर, मला हा पर्वत चढवतो. म्हणजे पर्वत काय मला उचलून चढवणार आहे का? नाही, माझ्याकडून हा पर्वत चढला जाणार आहे. म्हणजे मला चढता येते या पर्वतावर, हे याच्यातून शक्यता दर्शवली आहे. त्यामुळं हे शक्य कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. त्यानंतर बाळाच्याने कडू औषध पिववते. आता बाळ, ही गोष्ट मात्र आपल्याला घरामध्ये लक्षात येते की बाळ कडू औषध पित नसतात, पण काही काळानंतर काही जर आजार, रेग्युलर आजार असेल, जसं की सर्दी वगैरे नेहमी लेकरांना लागत असतो, सुरुवातीला कंटाळा करतात लेकरं औषध प्यायला, पण नंतर त्यांना आदत होऊन जाते. मग ते काय करतात, औषध प्यायला शिकतात. म्हणजे काय, बाळाच्याने कडू औषध पिववते. म्हणजे आता पहिले पिवत होतं का? नाही, पण आता पिवते. म्हणजे ह्याच्यात शक्यता आहे की आता तो पिऊ शकतो नेहमी रेग्युलर. आता काही टेन्शन नाही, पूर्वी होतं टेन्शन. त्यानंतर तिला जिना चढवते असं असायला म्हणजे चढवते, तो झाला इथं. तर तिनं जिना चढलेला असतो. म्हणजे काय, तिच्याकडून जिना चढणं होते. आता गुडघ्याचा वगैरे आईचा त्रास असतो, आपल्या घरामध्ये आपण पाहतो. आईला जिना चढता येत नाही, पण ट्रीटमेंट घेतलं, वजन कमी केलं, एक्सरसाइज घेतली की ती काय करते, जिना चढायला शिकते. म्हणजे आता तिच्याच्यानं जिना चढणं होते. पूर्वी काही चढणं व्हायचं नाही, पण आता चढणं होते. म्हणजे काय, शक्यता दाखवली की आता ती चढू शकते. जेव्हा काय होणार, आता शक्य कर्मणी प्रयोग होणार. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. शक्यता जेव्हा जेव्हा आपल्या वाक्यामधून व्यक्त होत असते तेव्हा शक्य कर्मणी प्रयोग होत असतो. यानंतर प्राचीन पुराण कर्मणी प्रयोग. आता हा प्रयोग थोडा जास्त काही प्रसिद्ध नाही म्हणण्यापेक्षा हा प्रयोग पूर्वी चालायचा, कवीतर्फे चालायचा, पण अशामध्ये आपण काही असं बोलत नाही प्राचीन पुराण कर्मणी प्रयोगासारखं. तरी पण आपण पाहूया. प्राचीन मराठी काव्यात सकर्मक धातूला ज हा प्रत्यय लागून करीजे, बोलीजे, खीजे, देईजे अशी कर्मणी प्रयोगाची उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. तर या प्रकारच्या प्रयोगास आपण प्राचीन, जुना किंवा पुराणा कर्मणी प्रयोग म्हणू शकतो. आता ज लागते, ज म्हणजे जुना किंवा पुराणा, आपण ह्याला या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. मग याची उदाहरणे कशी पाहायला भेटतील आपल्याला. तो काय शास्त्र धरीजे लघु लेकराने. तो काय शास्त्र धरीजे लघु लेकराने. धरीजे, आता धरी म्हणजे धरणं, धरण्याला जे हा प्रत्यय लागलाय, म्हणजे हा काय झाला, प्राचीन पुराण कर्मणी प्रयोग झालेला आहे. आता याच्यानंतर दुसरं उदाहरण पाहायचं झालं तर, तो काय कर्म करीजे लघु लेकराने. आता इथं काय झालंय की कार्य केले लहान लेकरानं, आणि त्याच्यामध्ये काय, पहिल्या उदाहरणात काय झालं होतं की त्याने शस्त्र धरलेलं होतं. इथं धरी या धातूला जे हा प्रत्यय लागला होता, इथं करी या धातूला जे हा प्रत्यय लागलेला आहे. तिसरं वाक्य आहे, हे नित्य नूतन देखीजे. म्हणजे बघणे या धातूला जे हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे हे सुद्धा प्राचीन किंवा जुना कर्मणी प्रयोग आहे.
यामध्ये काय असतं, मूळ हा संस्कृत कर्मणी प्रयोगातून आपल्या मराठी प्रयोगात आलेला आहे. जुन्या ज्या कविता वगैरे होत्या त्यामध्ये हा आढळायचा. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, यामध्ये सुद्धा कर्ता हा तृतीयांत असतो. जसं की जे प्रत्यय लागले म्हणलं त्यालाच आपण धातूला इजे आणि इज हे प्रत्यय लागतात असं सुद्धा सांगू शकतो. मोके दामले म्हणतात याला पुराण कर्मणी प्रयोग, आणि कर्म हा नेहमी यामध्ये प्रथमांत म्हणजे कुठलाही प्रत्यय न लागलेला असतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची. यानंतर नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग. आता नवीन कर्मणी आणि कर्मकर्तरी प्रयोग हा आपल्या मराठी भाषेत का घेतला किंवा नवीन का म्हणतात याला, तर हा इंग्रजी भाषेतील जो पॅसिव्ह वॉइस आहे त्याप्रमाणे हा आपल्या मराठी भाषेतला नवीन कर्मणी प्रयोग आहे आणि त्यालाच कर्मकर्तरी प्रयोग असं दादोबा पांडुरंग तर्खडकर असं म्हणतात. मग हा प्रयोग आहे तरी नेमका काय, तर या प्रयोगामध्ये कर्त्याला कडून हे शब्द योग्य अव्यय लागतं. आणि मी सांगितल्याप्रमाणे इंग्रजी भाषेतील जी पद्धत आहे त्याचप्रमाणे हा नवीन प्रकार आपल्या मराठी भाषेत नवीन कर्मणी प्रयोग किंवा कर्मकर्तरी प्रयोग म्हणून ओळखला जातो. मग याची काय गरज पडली आपल्याला घेण्याची, तर आपण काही उदाहरणे पाहूया. जसं की शाळेला उद्या सुट्टी आहे. शाळेला सुट्टी कोण देतात, HM. पण सुट्टी असल्यामुळं आनंद कोणाला होणार आहे, मुलांना होणार आहे, बरोबर. पण HM सुट्टी देतात हे सर्वांना माहीत आहे, बरोबर. त्यामुळं आपण इथे HMचं नाव घेतलं का, मुख्याध्यापकाकडून सुट्टी भेटली असं आपण सांगितलं का, नाही. आपण सांगितलं की उद्या मुलांना शाळेत सुट्टी आहे. कडून हे ॲज्युम करून घेतलं आपण. म्हणून काय झालं, हे म्हणजे जर इंग्लिशमधलं पॅसिव्ह वॉइस पाहायचं झालं की पॅसिव्ह वॉइस आपण बाय ह्या प्रिपोजिशन लावून देतो की हेडमास्टर बाय सुट्टी असं म्हणू शकतो दिलं म्हणून. बाय हे लावल्यामुळं आपल्याला कडून हा प्रत्ययानुसार बाय हे प्रिपोजिशन कार्य करत असतं इंग्रजीमधलं पॅसिव्ह वॉइसचं. त्याचप्रमाणे हे कर्मणी प्रयोग असतो आणि असे वाक्य सांगण्यासाठी आपण इंग्रजीतील पॅसिव्ह वॉइस म्हणजे त्याला आपण मराठीत नवीन कर्मणी प्रयोग म्हणतो किंवा कर्मकर्तरी प्रयोग म्हणतो तो घेतलेला आहे. म्हणजे काय होतं, तर मूळच्या वाक्यातील कर्माला प्राधान्य दिल्यामुळं हा प्रयोग बनलेला आहे आणि कर्त्याला कडून हे शब्दयोग्य अव्यय जोडतो आपण. म्हणून मूळ धातूच्या भूतकाळी रूपापुढं काय होतं, जा हा धातूचं मूळचं रूप घेऊन लावायचं आणि आपल्याला हा प्रयोग भेटून जातो. हा सकर्मक धातूच्या भूतकालवाचक क्रदंताला, क्रदंत म्हणजे काय मी या अगोदरच्या क्रियापद या चॅप्टरमध्ये शिकवलेलं आहे ते तुम्ही पाहून घ्या. या सहाय्यक धातूंनी मदत भेटत असते. त्याचबरोबर जेव्हा वाक्यातील कर्माला प्राधान्य देऊन विधान करायचे असते तेव्हा कर्ता स्पष्ट असतो का, नसतो. त्या कर्त्याचा उल्लेख टाळायचा पण असतो. त्यावेळी हा कर्मकर्तरी प्रयोग सोयीचा आपल्याला वाटत असतो. आता याच्यातली उदाहरणे पाहूया. तर पहिलं उदाहरण आहे, मांजराकडून उंदीर मारला गेला. कोणाकडून, मांजराकडून. कोण आहे कर्म, मरणार कोण आहे, उंदीर. उंदीर काय आहे या वाक्यात, कर्म आहे. मग हा प्रयोग कुठला आहे, तर नवीन कर्मणी प्रयोग किंवा कर्मकर्तरी प्रयोग. कडून पाहिलं की डोळे झाकून कर्मकर्तरी प्रयोग पाहायचं. कर्त्याला कडून हा प्रत्यय लागला की. त्यानंतर शिपायाकडून चोर पकडला गेला. कोणाकडून, शिपायाकडून. कोण पकडला गेला, चोर पकडला गेला. चोर काय आहे या वाक्यात, कर्म आहे आणि शिपाई हा काय आहे, कर्ता आहे. कर्त्याला काय लागलाय, कडून प्रत्यय लागलाय. त्यामुळं हे काय झालं, नवीन कर्मणी प्रयोग झाला. त्याचबरोबर न्यायाधीशाकडून दंड आकारला जातो. आता न्यायाधीशा हा कर्ता आहे, दंड हा कर्म आहे आणि न्यायाधीशाला कर्त्याला कडून हा प्रत्यय लागला. त्यामुळं हा सुद्धा नवीन कर्मणी प्रयोग किंवा कर्मकर्तरी प्रयोग झाला आहे. आपण जेवढं जास्तीत जास्त उदाहरणं पाहू किंवा या थ्रू प्रश्नांचा सराव करू तेव्हाच आपल्याला हे प्रयोग कळतो किंवा
व्याकरण ही अशी गोष्ट आहे, तिचा जास्तीत जास्त प्रॅक्टिस किंवा सरावच करावा लागतो, तेव्हाच ते समजतं. आपण या व्याकरणाची तुलना गणिताबरोबरसुद्धा यातून करता येईल असं मला वाटतं. कारण जास्तीत जास्त सराव नाही केला तर व्याकरण समजत नाही किंवा व्याकरण कळत नाही. आणि व्याकरण जर नाही कळलं तर आपले मार्क्स फुकटचे जातात, बरोबर? त्यामुळं हे जास्तीत जास्त सराव करा, जास्तीत जास्त प्रश्न वाचा. जे काही आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत ते जास्तीत जास्त टॅकल करण्याचा प्रयत्न करा. आता आजच्या व्हिडिओचा शेवटचा, आता कर्मणी प्रयोगातला शेवटचा प्रकार म्हणजे समापन कर्मणी प्रयोग. आता समापन म्हणजे शेवट, ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची. आणि कर्मणी प्रयोगाच्या शेवटचा प्रकार हा आपण शेवटी घेतोय, ही गोष्ट त्यातून तुम्हाला ही गोष्ट लक्षात राहू शकते. आता समापन म्हणजे शेवट, ही गोष्ट आता तुम्हाला कळलीच असेल. मग या प्रयोगात वाक्यात कर्ता हा नेहमी षष्टी विभक्तीतलाच असतो. त्याचबरोबर संयुक्त क्रियापदाने क्रियेच्या समाप्तीचा अर्थ सूचित केलेला असतो. जसं की मी सांगितलं, समापन कर्मणी प्रयोग म्हणजे काय, तर याची समाप्ती होणार आहे याप्रमाणे. अशा प्रकारच्या प्रयोगाला आपण समापन कर्मणी प्रयोग म्हणतो. क्रियेचे पूर्णत्व हा क्रियापदाचा अर्थ असतो, तेव्हा त्याला समापन कर्मणी म्हणतात. जसं की उदाहरण पाहायचं झालं तर तिची गोष्ट लिहून झाली. आता तिची गोष्ट कशी झाली, लिहून झाली. आता संपलंय, तिचं समापन झाले. ती लिहून काय करते, आता मोबाईल पाहत बसलेली आहे. त्याच्यामुळं हा काय झाला, समापन कर्मणी प्रयोग. जेव्हा जेव्हा आपल्याला वाक्यामध्ये क्रिया होऊन गेलेली दिसते आणि कर्ता हा षष्टी विभक्तीतला असतो. षष्टी विभक्तीतला प्रत्यय काय, चा, ची, चे, बरोबर. आणि तिची, ची हा प्रत्यय लागलाय तिला, म्हणून तिच्याकडून हा समापन कर्मणी प्रयोग झाला. त्याच्यानंतर त्याचे जेवण करून झाले. आता त्याचे जेवण करून झालं, तो वॉकला गेलेला आहे, बरोबर. जेवण झालं की माणसं थोडंसं फिरायला जातात, पोटातलं मोकळं व्हावं किंवा थोडीशी पोटात चालना भेटावं, एक्सरसाइज व्हावं म्हणून. त्याचप्रमाणे इथं कर्त्याला चे प्रत्यय लागला आहे, म्हणजे हा षष्टीचा प्रत्यय आहे. त्याचबरोबर जेवण करून झाले म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे, समापन झालेलं आहे क्रियेचं, म्हणून हा समापन कर्मणी प्रयोग आहे. आता नेहाने गाणे गाऊन झाले. आता नेहाचे गाणे गाऊन झाले. आता नेहाचे, चे हा प्रत्यय षष्टीतला आहे. गाणे काय झाले, गाऊन झाले, म्हणजे क्रिया संपलेली आहे, समापन झाले क्रियेचं, त्यामुळं हा सुद्धा समापन कर्मणी प्रयोग आहे. प्रयोगाकडे वळण्या अगोदर आपण कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोगाचं एक थोडंसं क्विक रिव्हिजन करूया. तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा धातुरूपेश असतो. म्हणजे काय, तर कर्त्यानुसार कर्म बदलत असतं. म्हणजे काय, तर धातुरूपेश म्हणजे कर्ता हा बॉस असतो कर्तरी प्रयोगामध्ये. मग कर्मणी प्रयोगात काय असतं, तर कर्मणी प्रयोगात कर्म हे धातुरूपेश असतं. म्हणजे काय, तर कर्म हे बॉस असतं कर्मणी प्रयोगात. मग भावे प्रयोग कसा होतो, तर जेव्हा क्रियापद ना कर्त्याचं ऐकतं ना कर्माचं ऐकतं, त्याला फक्त भावना महत्त्वाच्या असतात, तेव्हा भावे प्रयोग होत असतो. भावे प्रयोगाची व्याख्या सांगायची झाली तर आपल्याला अशी सांगता येईल की जेव्हा क्रियापदाचं रूप हे कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी, एकवचनी असून स्वतंत्र असते, तेव्हा अशा प्रकारच्या वाक्यरचनेस भावे प्रयोग म्हणतात. म्हणजे काय, तर आता आपण सर्व प्रयोगामध्ये क्रियापद कोणाचं ऐकतो किंवा क्रियापद कोणासारखं असतं किंवा कोणामुळे बदलतं, ह्या गोष्टी अभ्यासल्यात. तसंच आता भावे प्रयोगात सुद्धा नेमकं क्रियापद कसं असतं हे पाहूया, किंवा यालाच आपण असं म्हणू शकतो की भावे प्रयोग ओळखण्याची खूण. आता भावे प्रयोग ओळखत असताना तृतीय पुरुष, नपुसकलिंगी आणि एकवचन यानुसारच क्रियापद बदलतं, बरोबर. म्हणजे काय, तर कर्ता हा
तृतीयांत, चतुर्थीत किंवा षष्टी विभक्तीतच असला पाहिजे, तरच भावे प्रयोग होत असतो. किंवा कर्म जर नसलं तर ठीक, पण असलं तर कर्माला सुद्धा प्रत्यय लागला पाहिजे. तो कुठला? तर द्वितीयामधला. द्वितीय विभक्तीचे प्रत्यय कुठले आहेत? सलाते, सलानाते. म्हणजे कर्त्याला सुद्धा प्रत्यय, कर्माला सुद्धा प्रत्यय जेव्हा लागतो तेव्हा भावे प्रयोग होतो. भावे प्रयोगात क्रियापद केव्हा केव्हा विद्यार्थी असतं, तर केव्हा केव्हा अकर्मक शक्यार्थ क्रियापद हे नेहमी भावे प्रयोगातच येत असतं. ही गोष्टसुद्धा खूप महत्त्वाची आहे आणि ही लक्षात ठेवायची. मग ज्या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय आहे, लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही, मग त्याला काय म्हणायचं? भावे प्रयोग म्हणायचं. भावे प्रयोगात सुद्धा सकर्मक भावे आणि अकर्मक भावे असे 2 विभाग पडतात. म्हणजे काय? तर सकर्मक भावे यामध्ये क्रियापद हे सकर्मक असतं, म्हणजे त्यामध्ये कर्म दाखवलेलं असतं. आणि अकर्मक भावे प्रयोगात क्रियापद हे अकर्मक असतं. म्हणजे काय? तर त्यामध्ये काय नसतं? कर्म नसतं. मग क्रियापद किंवा भावे प्रयोगाचं वाक्य कसं ओळखायचं? तर एकदम सोपं आहे. कर्त्याला प्रत्यय असावाच लागतो. म्हणजे काय? कर्त्याला प्रत्यय लागला की कर्तरी प्रयोग होतो का? नाही. मग आपण कर्माला प्रत्यय लागलाय काय पाहायचं. मग कर्माला जर प्रत्यय लागला असला तर मात्र कर्ता आणि कर्माला दोन्हीला ज्यावेळेस प्रत्यय लागलेला असतो आणि क्रियापदाच्या शेवटी एक मात्रा असतो, जसं की शेवटी एक मात्रा म्हणजे कसं? मुलाने बैलास मारले. आता मुलाने बैलास मारले यामध्ये मुलगा कोणास मारतोय? बैलास. म्हणजे मार खाणारा कोण? बैल. बैल या वाक्यात काय आहे? कर्म आहे. मग कर्माला प्रत्यय लागलाय का? हो लागलाय. स. आणि कर्ता कोण आहे? मुलगा. मुलगा मारतोय म्हणजे मुलगा कर्ता आहे. मग मुलाला प्रत्यय लागलाय का? हो. मुलाने, ने प्रत्यय लागलाय. म्हणजे नेशी, नी, ईशी हे तृतीय पुरुषी विभक्तीचे प्रत्यय आहेत आणि ते प्रत्यय लागलाय. म्हणजे तृपू झालाय. बैलास इथं पण प्रत्यय लागलाय आणि मारले एक मात्रा पण आहे. म्हणजे हे वाक्य कसं झालं? भावे प्रयोगातलं झालं. एकदम सोपा भावे प्रयोग आहे. यामध्ये फक्त भाव महत्त्वाचा असतो आणि भावे प्रयोग हा ओळखण्याची खूण काय? तृपू, नृपू, येव म्हणजे एकवचनी, तृपू म्हणजे तृतीय पुरुषी, नपू म्हणजे नपुंसकलिंगी. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आपल्याला जेव्हा जेव्हा कर्त्याला प्रत्यय लागतो तेव्हा काय असतो? कर्मणी प्रयोग. आणि जेव्हा जेव्हा कर्माला प्रत्यय लागतो तेव्हा काय असतो? तर कर्तरी प्रयोग. कर्मणी प्रयोग हा कर्मामध्ये कर्माला प्रत्यय लागत नाही आणि कर्तरी प्रयोगात कर्माला प्रत्यय लागतो. आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात आल्या की हे प्रयोग समजायला सोपं जातं. आता आपण सकर्मक भावे प्रयोगाची काही उदाहरणे पाहूत. या वाक्यात कर्ता आणि कर्म दोन्हीलाही प्रत्यय असतो. कर्मासोबतच असतं, म्हणून याला सकर्मक भावे प्रयोग म्हणतात. आता पहिलं उदाहरण आहे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकविले. कोण शिकवतंय? शिक्षक. कोणाला? विद्यार्थ्याला. म्हणजे शिक्षक हा कर्ता आहे, विद्यार्थी हे कर्म आहे. शिक्षकांनी म्हणून नी हा प्रत्यय लागलाय तृतीयातला, नेशी, नीशी. आणि विद्यार्थ्यांना इथं पण प्रत्यय लागलाय, म्हणून हे काय झालं? सकर्मक भावे प्रयोग झाला. म्हणजे कर्मालाही प्रत्यय आणि कर्त्यालाही प्रत्यय लागला की कर्म आलं की सकर्मक भावे प्रयोग होत असतो. त्याच्यानंतर दुसरं वाक्य आहे, रामाने रावणास मारले. मारणारा कोण? राम. कोण मरणार आहे? रावण. मग रामाने
तृतीयातला ने प्रत्यय कर्त्याला लागलाय, बरोबर. त्यानंतर कर्माला सुद्धा स प्रत्यय लागलाय, म्हणजे हे सुद्धा सकर्मक भावे प्रयोग आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी चोरांना पकडले. आता ह्या वाक्यात सुद्धा पोलिसांनी नी हा प्रत्यय लागलाय आणि चोराला लास हा प्रत्यय लागलाय, म्हणजे कर्माला प्रत्यय आणि कर्त्याला प्रत्यय लागलाय. त्यामुळं हे सुद्धा सकर्मक प्रयोग आहे. यानंतर अकर्मक भावे प्रयोगाची उदाहरणे पाहूया. या वाक्यात कर्म नसते, तरीही क्रियापद स्वतंत्र असते. जसं की मुलांनी आता खेळावे. वे एक मात्र आलाय, बरोबर. मुलांनी म्हणजे कर्त्याला नी प्रत्यय लागलाय, बरोबर. आणि त्यांच्यावरच क्रिया होणार आहे, म्हणजे इथे कर्म नाही आहे. म्हणजे हा कोणता प्रयोग झाला? अकर्मक भावे प्रयोग झाला. यामध्ये सांजावते, उजळले, मळमळते हे जे क्रियापद आहेत ते अकर्मक क्रियापद आहेत. त्याच्यामध्ये क्रिया कोणावर होते हे समजतच नाही, त्यामुळं हे अकर्मक क्रियापद आहे. आणि त्यामध्ये जर कर्त्याला प्रत्यय लागला तर मात्र हे अकर्मक भावे प्रयोग होतो.